जर वीर्यामध्ये शुक्राणूची संख्या 0 असेल म्हणजेच स्पर्म काउंट पूर्णपणे 0 असेल तर त्याची कारणे काय असू शकतात आणि ते कशा पद्धतीने वाढवता येतो ह्या सगळा टॉपिक मी आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेल्ड सोप्या भाषेमध्ये क्लिअर करणार आहे। तर बघा आजचा जो टॉपिक आहे जेवढा इंटरेस्टिंग आहे तेवढाच किचकट आणि सेन्सिटिव्ह सुद्धा आहे, म्हणून तुम्हाला हा टॉपिक पूर्णपणे शेवटपर्यंत लक्ष देऊन बघायचा आहे जेणेकरून तुम्हाला या टॉपिकबद्दल पूर्ण माहिती मिळेल। तर बघा एक गोष्ट मी सर्वप्रथम क्लिअर करणार आहे। मला बऱ्याच जणांचे असे प्रश्न येतात, कमेंट्स येतात की सर शुक्राणूची संख्या पूर्णपणे 0 आहे तर काय खाल्लं पाहिजे। मी काही चॅनलवरती बघितलं की त्यावरती शुक्राणूची संख्या 0 असेल तर हे खा त्याने वाढेल, ते खा त्याने वाढेल असं लिहिलेलं असतं, पण त्यांच्यासाठी मी एक छोटंसं उदाहरण देणार आहे। तर बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट नेमकं शुक्राणूची संख्या कमी कोणत्या कारणामुळे किंवा 0 का आहे हे आपण शोधल्याशिवाय ते वाढवता कसं येईल हे आपल्याला पॉसिबल नाही किंवा ते समजणार नाही। तर सर्वप्रथम आपण समजून घ्या की नेमकं शुक्राणूची संख्या तुमची 0 असेल तर ती 0 का आहे आणि त्याचे कारण काय असू शकतात आणि ते कारण कसं शोधलं जाऊ शकतं आणि शोधल्यानंतर त्या शुक्राणूची संख्या कशा पद्धतीने वाढवता येते ते आजच्या टॉपिकमध्ये क्लिअर करणार आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मी प्रदीप गिरी आपल्या पॅरामेड शिक्षण या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत करतो। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा आजचा जसे की टॉपिक तुम्ही पाहू शकता शुक्राणूची संख्या 0 असेल तर त्याची कारणे काय असतात तर उपाय काय करता येतात हे आजच्या टॉपिकमध्ये मी क्लिअर करणार आहे। तर पहा शुक्राणूंची संख्या ज्यालाच आपण स्पर्म काउंट म्हणतो, आता हे स्पर्म काउंट तुमच्या सिमेन फ्लुइडमध्ये जर 0 असेल तर याला मेडिकल फील्डमध्ये अझोस्पर्मिया म्हणून ओळखलं जातं। याला मेडिकल फील्डमध्ये अझोस्पर्मिया असं म्हणून ओळखलं जातं आणि या अझोस्पर्मियाची 2 महत्त्वाची कारणं आहेत। 2 कारणामुळे शुक्राणूची संख्या 0 असते। एक आहे नॉन ऑब्स्ट्रक्टिव्ह आणि दुसरा आहे ऑब्स्ट्रक्टिव्ह। म्हणजे पहिला आहे नॉन ऑब्स्ट्रक्टिव्ह अझोस्पर्मिया आणि दुसरा आहे ऑब्स्ट्रक्टिव्ह अझोस्पर्मिया। तर पहा लक्ष देऊन बघा मी दोन्ही क्लिअर करणार आहे, दोन्हीपैकी तुमचा कोणताही सुद्धा तुम्हाला समजेल। जर तुमचं जर शुक्राणूची संख्या पूर्णपणे 0 असेल तर आणि काय करता येतं आणि काय केलं जाऊ शकतं सगळ्या गोष्टी सोप्या भाषेत सांगणार आहे। तर सहज आपण समजून घ्या की या ठिकाणी पहा हे तुमच्यासमोर पुरुषाची रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम म्हणजे ज्यालाच आपण प्रजनन संस्था म्हणतो, पुरुषाची प्रजनन संस्था दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता हे पुरुषाची प्रजनन संस्था जी आहे जसं की तुम्ही पाहू शकता हे पुरुषाचं लिंग आहे आणि पुरुषाचे 2 अंडाशय आहेत। जसं की तुम्ही पाहू शकता ह्याला लेफ्ट आणि याला राईट म्हणू आपण, म्हणजे पुरुषाचं लेफ्ट आणि राईट 2 अंडाशय टेस्टिकल्स आहेत, याला वेगवेगळ्या काही प्रकारच्या ट्यूब्स आहेत, त्यामध्ये काही प्रकारच्या ग्रंथी सुद्धा आहेत। आता नेमकं शुक्राणूची संख्या 0 असण्याचं कारण काय असतं हे शोधण्यासाठी आपल्याला हे समजून घेणं खूप गरजेचं आहे आणि आवश्यक आहे। तर पहा सर्वप्रथम आपण बघूया या ठिकाणी की शुक्राणू कशा पद्धतीने तयार होऊन ह्या लिंगाच्या बाहेर पडले जातात किंवा वीर्याच्या माध्यमातून बाहेर येतात। तर पहा सर्वप्रथम हे 2 जे टेस्टिकल्स आहेत, 2 जे अंडकोश आहेत पुरुषांचे, ह्या 2 अंडकोशांमधून शुक्राणू तयार होत असतात आणि ह्या इपिडेमिसच्या ट्यूबमधून ह्या पुढे येतात आणि ह्या ट्यूबलाच आपण व्हॅस डिफरन्स म्हणतो। या ट्यूबमधून समोर येतात, समोर आल्यानंतर हे सेमिनल वेसिकल्स मधून काही चिकट पदार्थ तयार होतो ज्याला आपण वीर्य म्हणतो। या ठिकाणी वीर्य तयार होतं आणि हे वीर्य ह्या शुक्राणूमध्ये मिसळलं जातं आणि ते पुढे येतात। यानंतर पुढे आल्यानंतर इथे एक ग्रंथी आहे, पहिली ग्रंथी, या ग्रंथीला म्हणतो आपण प्रोस्टेट ग्लँड, हे सुद्धा ग्रंथीच आहे, ठीक आहे। सेमिनल वेसिकल हे सुद्धा एक ग्रंथीचाच भाग आहे। त्यानंतर प्रोस्टेट नावाची ग्रंथी येते, त्याच्यानंतर छोट्या 2 ग्रंथी येतात ज्याला आपण बल्बो युरेथ्रल ग्लँड म्हणतो, कारण हे छोट्याशा बल्बच्या आकाराच्या असतात आणि युरेथ्रा नावाच्या ट्यूबला कनेक्टेड आहेत म्हणून त्याला बल्बो युरेथ्रल ग्लँड म्हणतात। तर या सगळ्या गोष्टींमधून मिळून वीर्य तयार होतं हे लिंगामधून शेवटी बाहेर पडलं जातं, ठीक आहे। तर समजा तुम्ही जर सेमिनल अनालिसिस नावाची एक्झामिनेशन लॅबोरेटरीमधून केलेली असेल, सेमिनल एक्झामिनेशन, आणि यामधून जर तुमचा रिझल्ट 0 स्पर्म काउंट असेल, यामध्ये जर 0 स्पर्म्स असतील त्या वीर्यामध्ये, तर एक लक्षात घ्या काय कारण असू शकतात। आपण सर्वप्रथम यामध्ये बघणार आहोत नॉन ऑब्स्ट्रक्टिव्ह अझोस्पर्मिया। नॉन ऑब्स्ट्रक्टिव्ह, ऑब्स्ट्रक्शनचा अर्थ काय असतो? ऑब्स्ट्रक्शन म्हणजे ह्या कोणत्या तरी इथल्या कुठल्या तरी ट्यूब्स ह्या ब्लॉक होतात आणि ब्लॉक झाल्यामुळे शुक्राणू पुढे येऊ शकत नाही, तर फक्त वीर्यच बाहेर येतं आणि त्या वीर्यामध्ये शुक्राणू नसतात।
ठीक आहे. असं जर होत असेल तर त्याला ऑब्स्ट्रक्टिव्ह म्हणतो. म्हणजे ऑब्स्ट्रक्टिव्ह कशाला म्हणायचं की ह्या कुठल्या तरी ट्यूब दबल्यात किंवा बंद झाल्यात, मग कारण कोणतंही असेल, या ट्यूब बंद आहेत किंवा ब्लॉक झाल्यात तर त्यांना आपण ऑब्स्ट्रक्टिव्ह अझोस्पर्मिया म्हणतो. या कारणामुळे शुक्राणू बाहेर येत नाहीत ह्या वीर्याच्या माध्यमातून. ठीक आहे. पण यामध्ये कुठंच ऑब्स्ट्रक्शन नाही किंवा अडथळा नाही, ब्लॉकेज नाही आहे, तर त्या केसेसमध्ये सुद्धा तरी सुद्धा शुक्राणूची संख्या पूर्णपणे 0 असेल तर त्याची कारणं पूर्णपणे वेगळी आहेत. तर पहिला अझोस्पर्मिया बघूया आपण, नॉन ऑब्स्ट्रक्टिव्ह अझोस्पर्मिया. म्हणजे यामध्ये कुठंही ब्लॉकेज किंवा अडथळा नाही आहे तरी सुद्धा शुक्राणूची संख्या कमी असण्याची काही कारणं बघूया. पहिलं आणि महत्त्वाचं कारण, तुमच्या ब्लडमध्ये FSH म्हणजे ज्याला आपण फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन म्हणतो, अशा प्रकारचे काही वेगवेगळे आणखीन काही हॉर्मोन्स आहेत, काही केमिकल्स आहेत, त्या हॉर्मोन्सची केमिकल्सची कमतरता असू शकते. जसं की या व्यतिरिक्त आणखीन काही बरेच हॉर्मोन्स आहेत, जसं की टेस्टोस्टेरॉन लेवल असेल किंवा या व्यतिरिक्त आणखीन काही हॉर्मोन्स आहेत. त्या हॉर्मोन्सची जर कमतरता खूप अधिक प्रमाणामध्ये असेल तर त्या कारणामुळे सुद्धा शुक्राणूचं ह्या ठिकाणी प्रोडक्शन होत नाही, आणि तिथे शुक्राणू जर तयार होत नसतील तर ते पुढे चालून तुमच्या वीर्यामध्ये येणार नाहीत. म्हणूनच ह्या ठिकाणी शुक्राणूची संख्या 0 असणार आहे. तर हे काही कारण असू शकतात की त्या ठिकाणी काय होऊ शकतं की ते नॉन ऑब्स्ट्रक्टिव्ह. म्हणजे आता नॉन ऑब्स्ट्रक्टिव्ह म्हणजे एवढंच कारण नाही, तर या टेस्टिसची साईज कोणता छोटा कोणता मोठा असू शकतो, किंवा यामध्ये कुठं काही डॅमेज झाल्यामुळे त्या ट्यूब्युल्स मधून शुक्राणू पुढे येऊ शकत नसतील, तर हे काही कारणं असू शकतात. हे आहे नॉन ऑब्स्ट्रक्टिव्ह अझोस्पर्मिया. आता नॉन ऑब्स्ट्रक्टिव्ह अझोस्पर्मिया ओळखण्यासाठी तुम्हाला ब्लडमधल्या अशा काही तपासण्या कराव्या लागतात, आणि त्यासोबतच हे नेमकं दोन्हीपैकी काय आहे शोधण्यासाठी ब्लडचे एक्झामिनेशन्स आहेत. त्यासोबतच स्क्रॉटम म्हणजेच ह्या ठिकाणी ह्या 2 अंडाशयाची सोनोग्राफी सुद्धा केली जाते, स्कॅनिंग एक्झामिनेशन्स केल्या जातात. यांना स्कॅन करून पाहिलं जातं की यामध्ये शुक्राणू तयार व्हायलेतच का नाहीत. ठीक आहे. हे सुद्धा बघितलं जातं. शुक्राणू जर तयार होत असतील आणि ते पुढे येत नसतील तर त्याचं कारण ऑब्स्ट्रक्शन सुद्धा असू शकतं, अडथळा सुद्धा असू शकतो. हे शोधण्यासाठी काही ब्लड एक्झामिनेशन्स आणि काही स्कॅनिंग सुद्धा केल्या जातात. ठीक आहे. त्यानंतर हे ऑब्स्ट्रक्टिव्ह अझोस्पर्मिया काय असतो हे आपण बघून घ्या. आता ऑब्स्ट्रक्टिव्ह अझोस्पर्मिया म्हणजे या ठिकाणी शुक्राणू तर तयार होईल, शुक्राणूची संख्या खूप आहे समजा या ठिकाणी दोन्ही अंडाशयामधून, आणि हे पुढेच येत नाहीत. म्हणजे इथं कुठेतरी ब्लॉकेज तयार झाल्या ट्यूबमध्ये, इथंही कुठेतरी ब्लॉकेज तयार झाले. शुक्राणू संभोगादरम्यान, शरीर संबंधादरम्यान इथून बाहेर येतात ह्या ट्यूबमध्ये, पण इथंच कुठेतरी अडकतात. पण इथून ह्या ठिकाणी त्याच दरम्यान हे वीर्य तयार होतं आणि काही केमिकल्स तयार होतात आणि ते वीर्यच बाहेर येतं, पण शुक्राणू यामध्ये मिसळलेलेच नसतात. यांना म्हणतो आपण ऑब्स्ट्रक्टिव्ह अझोस्पर्मिया. मग हे ब्लॉकेज कुठं पण असू शकतं, एपिडिडायमिसमध्ये सुद्धा असू शकतं, ह्या टेस्टिकल्समध्ये कुठं असू शकतं, या व्यास डिफरन्समध्ये कुठं असू शकतं, इथं पुढे असू शकतं, कुठेही ब्लॉकेज असू शकतं. हे ओळखण्यासाठी डॉक्टर यामध्ये काही फिजिकल एक्झामिनेशन्स करतात आणि काही स्कॅनिंग एक्झामिनेशन्स करतात. ठीक आहे. इथपर्यंत लक्षात आलं. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं नॉन ऑब्स्ट्रक्टिव्ह जर या ठिकाणी कुठे अडथळा नसेल आणि तरीसुद्धा शुक्राणूची संख्या खूप कमी असेल तर त्यामध्ये काही हॉर्मोनल थेरपी दिली जाते, काही वेगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट्स, काही टॅबलेट, काही इन्फेक्शन जर असेल तर त्या केसेसमध्ये काही अँटीबायोटिक्ससुद्धा दिले जातात आणि त्यावरती ट्रीटमेंट केली जाते. पण जर ब्लॉकेज असेल तर काय करता येऊ शकतं, तर समजा ते जर ब्लॉकेज असेल तर या ठिकाणी काही सर्जरीज आहेत, म्हणजे काही ऑपरेशन, सर्जिकल ऑपरेशन्स असतात, ते ऑपरेशन करून हे ब्लॉकेज काढता येऊ शकतं. काही केसेसमध्ये काय केलं जातं, ऑपरेशन्स पॉसिबल नसतात, त्या केसेसमध्ये डायरेक्टली समजा आता इथं ब्लॉकेज आहेत कुठंतरी, त्या ऑपरेशनला जर ते सुटेबल कंडिशन नसेल तर त्या केसेसमध्ये एक सुई टोचवली जातली, इथली शुक्राणू बाहेर काढले जातात. जाता गर्भधारणा तर करायचे, तर त्या केसेसमध्ये IVF, ज्यालाच आपण इन्व्हिट्रो फर्टिलायझेशन म्हणतो, म्हणजेच टेस्ट ट्यूब बेबी, किंवा IUI ह्या गोष्टी केल्या जातात. आता ह्या दोन्ही गोष्टींमध्ये IVF करून IUI केलं जातं, इंट्रायुटरीन इन्सेमिनेशन केलं जातं. ह्या 2 मेथडचा वापर केला जातो काही कंडिशन्समध्ये. जर काही कंडिशन्समध्ये जर सर्जरी पॉसिबल असेल तर सर्जरी केली जाऊ शकते. पण ऑब्स्ट्रक्टिव्ह अझोस्पर्मियामध्ये ब्लॉकेज जर असेल तर त्या काही केसेस अशा असतात की सर्जरीची पण गरज पडत नाही आणि IVF करण्याची पण गरज पडत नाही. म्हणजे जर त्याचं कारण जर या ठिकाणी काही बॅक्टेरियल कंटॅमिनेशन जर असेल, दुसरं काही बॅक्टेरियल इन्फेक्शन संक्रमणामुळे ब्लॉकेज झालं असेल तर सुरुवातीला त्या अगोदर काही गोळ्या औषधी दिली जातात, काही इंजेक्शन दिले जातात ते इन्फेक्शन क्लिअर करण्यासाठी, आणि त्यामधूनही जर नाही झालं तर त्या केसेसमध्ये मात्र सर्जरी किंवा ऑपरेशन करण्याची गरज पडू शकते. तर मी दोन्ही कन्सेप्ट तुमच्याकडे ऑब्स्ट्रक्टिव्ह अझोस्पर्मिया आणि नॉन ऑब्स्ट्रक्टिव्ह
ओझोस्पर्मिया दोन्ही गोष्टी तुमच्या पुढे मी क्लिअर केल्या आहेत या ठिकाणी आणि दोन्हीमध्ये काय करता येऊ शकतं हे सुद्धा मी आज या ठिकाणी क्लिअर केलेलं आहे. तर या व्यतिरिक्त काही शंका असतील तर कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता आणि यापेक्षा आणखीन काही वेगळे प्रश्न असतील जे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकत नाहीत, पर्सनली मला तुम्हाला विचारायचं, तर त्या केसेसमध्ये तुम्हाला या स्क्रीनवरती या ठिकाणी माझी इंस्टाग्रामची ID दिलेली आहे. त्या आयडीला तुम्ही फॉलो करून मला इनबॉक्समध्ये तो प्रश्न विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.